पहलगाम हल्ल्याच्या 3 दिवस आधीच दहशतवादी आले होते पहलगाममध्ये, तर 22 तारखेला पाऊस नसल्यानं पर्यटकांची संख्या वाढल्यानं हल्ला केल्याची सूत्रांची माहिती। हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। हर व्यक्ति को चुन चुन के जवाब मिलेगा। दहशतवादाला मुळासकट उखडून टाकणार। पहलगामवरील हल्ल्यावरून आता अमित शहांचा इशारा। भारताच्या भीतीनं वाकड्यांनी अमेरिकेचं दार ठोठावलं। भारतासोबत अणुयुद्ध रोखण्यासाठी ट्रम्प यांनी मदत करावी। शहबाज शरीफचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना आवाहन। भारताकडून कारवाईच्या भीतीपोटी पाकड्यांची तारांबळ। पाकिस्तानी लष्कराकडून लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेमध्ये 4 पटीने वाढ। पहलगामनंतर भारतावर 10 लाख सायबर हल्ले। पाकिस्तान बांगलादेश रस्त्यात कट। हॅकर्सकडून लोकांचा वैयक्तिक डेटा देखील लीक। अमृतसरमधील दहशतवादी कट बीएसएफनं उधळून लावला। हँडबॉम्ब पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त। घर में घुस के मत मारो, अब घर में जाकर बैठो। आपल्याच देशाचा भाग असलेल्या पीओके ताब्यात घेऊन दहशतवाद संपवा, असदुद्दीन ओवैसींची मागणी। सर्जिकल स्ट्राईकनं काही होणार नाही, एकदाच सर्जरी करा, फक्त फुलझड्या चालू नका। लक्षात राहील असं उत्तर द्या, जावेद अख्तर यांचं केंद्र सरकारला आवाहन। पहलगाम हल्ल्यानंतर उत्तर प्रदेशातून पाकिस्तानी महिला अचानक झाली गायब। पाकिस्तानी महिलेनं 9 वर्ष सरकारी नोकरी केल्याची धक्कादायक माहिती। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी सावध राहावं, अजगर कधी गळेल हे त्यांना कळणार नाही। प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सल्ला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।